शीतल तू आज जाने वाली है क्या? कुठं? मंदिरात आज रांगोळी स्पर्धा आहे. त्याचं काय? तेरे को कुछ मालूमच नहीं क्या? माहितीये की आता गावात स्पर्धा घेतलं मला कळणार नाही वे. मग तू भाग घेणार नाही वे? हे त्या हर्षवर्धनच्या स्पर्धेत जाऊन कोण रांगोळी काढणार आहे? त्यापेक्षा मी आमच्या दारात रांगोळी काढी, नाही तर तुमच्या दारात तरी काढी. अगं पण तू एवढी भारी रांगोळी काढतीस, भाग घे की, नंबर तरी येईल तुझा. मी भाग घेतला तर माझा नंबर येणारच आहे, पण मला काय त्या स्पर्धेत भाग बी घ्यायचा नाही. अगं घे की, नुसता घ्यायला काय होतंय? पण तू कशाला एवढं माग लागलीस? तूच घे की मग भाग. मी घेणारच आहे, पण तू पण घे. नाही नाही मी नाही. काय रांगोळी काढायला चाललंय वाटतं? वय कुठली काढणार रांगोळी? ती भाग नाही घेणार. का ग? असंच. असंच कसं? येत नाही ते सांग की. अय आपल्याला सगळे येत असते. 15 ऑगस्टला कोणी काढली होती? यास्मीन मदत केली असेल. यास्मीन मस्त काढलेली रांगोळी. ही कसली मदत करते? मीच काढली होती. काढली होती म्हणून बोलायला मला येत. आणि तुला खरंच रांगोळी काढता येत असेल तर भाग घेशील ना? येतेच की. मग भाग घे आणि रांगोळी काढून दाखव. हा आता तर तू बघच मी कशी रांगोळी काढते ते. होय बघू की. बघशीलच. आता बोलत बसू नको, जा तयारी करता जा. तू मला सांगू नकस, तू तुझी कामं कर जा. आणि रांगोळी बघायला ये. हा आलोच. यास्मीन चल कुठं? रांगोळी स्पर्धेला. आता मी सांगताना तर नाही म्हणालीस, आणि त्या आजीनं सांगितलं बरं हो म्हणालीस का? त्याला काय गरज होती मला येत ना असं म्हणायची? आता तर तू बघच मी कशी रांगोळी काढते ते. काय तर आज या ठिकाणी आपण भव्य रांगोळी स्पर्धेसाठी जमलेलो आहोत. आपल्या गावातल्या मुला मुलींच्या टॅलेंटला, टॅलेंट म्हणजे आमचा टॅलेंट नाही बरं का, नाही तुम्हाला वाटत टॅलेंट म्हणजे आपले कलागुणांना वाव द्यायला विविध स्पर्धेचं आयोजन आपण करत असतो. तर या वर्षी सुद्धा गणपती निमित्त आपण भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे. तसंच आपल्याला शिकवणारे भैया ज्ञान देणारे. दॅट इज दॅट, ज्ञान देणारे, आपल्या सगळ्यांना ज्ञान देणारे, आपल्या सगळ्यांचे आवडते खळदकर गुरुजी या ठिकाणी आहेत. तसंच अख्खा जिल्हा चित्रबद्ध करणारे, आपल्या गावची आन बान शान अनेक रांगोळी स्पर्धांचे फोटो काढून ज्यांची नजर रांगोळीमय झालेली आहे, असे आपले गावची आन बान शान श्री शेखर सावंत आज आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. तर आता स्पर्धेला सुरुवात करायला हरकत नाही. भैया साहेब, मी काय म्हणतोय, दुसरा परीक्षक कोण ऍडजस्ट होणार नाही वे? तुला काही परीक्षण करता येत नाही का? तसं नाही, पण परीक्षणाचा निर्णय चुकला तर गावातले लोक तुडवत्यालो. अरे मी असताना कोण तुडवणार आहे तुला? म्हणजे मी असताना कोण हात लावणार नाही तुला. परीक्षण तूच करायचं बस. इकडे लक्ष द्या. आता आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. स्पर्धा म्हणली की नियम अटी आल्या, आणि नियम अटी आल्या म्हणलं की टॅलेंट आला. तर आमच्या टॅलेंटनी रात्रभर जागून काही नियम अटी तयार केल्यात. टॅलेंट हा तर सर्व स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असेल? केली ना? तर आता तुम्हाला या स्पर्धेत कुठल्याही प्रकारचं बंधन घातलं नाही. म्हणजे तुम्हाला आवडेल त्या प्रकारची तुम्ही रांगोळी काढायची. आणि हा स्पर्धेचा कालावधी फक्त 1 तासाचा असेल, आणि त्यामधून सर्वोत्कृष्ट एकच विजेता निवडला जाईल.
तर भैया आता सुरुवात करायची का? डनच करून टाका. हे अरे तुम्ही स्पर्धेत भाग घेतलायस होय? काय बापू ओरडा लागली तिकडे. श्रावण संपलाय, दुकानात गर्दी झाली. असू दे आजा, ही बघ की मी कसली भारी रांगोळी काढली. आता ही रांगोळी बघून शीतल माझ्या पिदा होत्या का नाही बघ. अरे एसटी का काढली? एसटी नव काय मग काय? टॉयटॉनिक आहे काय? आणि ती बघ तिथं आम्ही दोघं पण आहे, शीतल आणि मी. कुठं आहे? अरे ही काय, ही शीतल आणि ह्यो मी. अरे होय की. कसलं मला इंटरनॅशनल सुचलंय होय का नाही. माझं डोकं लय फास्ट आहे का नाही आजा. वय लयच फास्ट चालते बघ. हा आता बघ मी पहिला नंबर काढतो म्हणजे शीतल माझ्या इम्प्रेस होत्या. कशी वाटली आयडिया? काढ बाबा काढ. टॅलेंट कोणाला विनर करायचे सांगितलं ना? भैया तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, जे काय करायचंय ते मी बरोबर करतो. देर यू आर.